सविता लबडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आता आपल्याला तिळाची पोळी बनवायची आहे। तिळाची पोळी म्हणजे खूप पौष्टिक आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये हे तीळ आणि खायला पाहिजे आवर्जून। तर आपण 10 ते 12 दिवस टिकणारी अशी तिळाची पोळी बनवणार आहे, एकदम मऊसूत। तर इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे। तर आपण हा आता चाळून घेणार आहे। त्यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन पीठ घ्यायचे, म्हणजे एकदम पोळी आपली खुसखुशीत होती। इथे आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची। आता हे सर्व आपल्याला एकत्र चाळून घ्यायचे। हे बघा, असं चाळून घेतलेलं आहे। थोडासा कचरा राहिलेला आहे। चवीनुसार मीठ आणि 2 चमचे आपल्याला तूप टाकून घ्यायचे। तूप किंवा तेल कुठलंही चालेल। तर मी ते तूप टाकून घेतलेलं आहे। आता हे सर्व पिठाला आपण एकत्र मिक्स करून घेणार आहे। थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ घट्ट मळून घ्यायचंय। पोळीच्या पिठासारखं नाही मळायचं आपल्याला, कारण तिळाची पोळी बनवायची तेव्हा घट्ट पीठ मळून घ्यायचं एकदम। हे बघा, असं घट्ट पीठ मळून घ्यायचंय। आता याच्यात थोडंसं आपण तुपाचा हात लावून 5 मिनिटं भिजायला ठेवणार आहे। आता आपण पुढची प्रोसेस करू। तर इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 1 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहे आणि अर्धी वाटी मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, विलायची। तर हे जास्त हावरी पाहिजे आपल्याला आणि थोडीशी कमी शेंगदाण्याचा कूट। तर मी ही पावशेर हावरी घेतलेली आहे आणि शेंगदाण्याचा कूट साल न काढताच मी शेंगदाण्याचा कूट बनवून घेतलेला आहे। इथे आपली कढई गरम झालेली आहे। आपल्याला हे हावरी अशी छान भाजून घ्यायची, पिवळेस रंग येईपर्यंत, खरपूस होईपर्यंत चांगली भाजून घ्यायची। हे बघा, अशी छान खमंग भाजलेली आहे। आता आपण हे काढून मिक्सर मधून बारीक करून घ्यायची, मिक्सरच्या भांड्यातून। दोन मिनिट आपण हिला चांगली थंड करून घेऊया। जरा थंड झाली म्हणजे पटकन होती आणि जास्त करून चिटकत नाही। मग हे थंड होईपर्यंत आपण पीठ भाजून घेणार आहे। याच कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तूप टाकून घ्यायचे आणि आपले 2 चमचे बेसन पीठ भाजून घ्यायचे। बेसन पीठ भाजलं ना, छान लागते पोळी, अशी एकदम खरपूस आणि मऊसूत होते या बेसन पिठामुळे। हे बघा, छान असं हे पण भाजून झालेलं आहे। तर हे पण चांगलं थंड झालेलं आहे। मिक्सर मधून बारीक करून घेते मी। हे बघा, असं बारीक करून घेतलेलं आहे। जास्त बारीक नाही आणि जास्त जाड पण नाही ठेवलेलं आहे। हे बघा, आता हे बेसन पीठ जे भाजून घेतलेले ते पण आपण याच्यामध्ये टाकून द्यायचंय। त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, विलायची आणि गूळ। आता हा गूळ सुद्धा खूप पौष्टिक असतो आणि आपण चिक्कीचा गूळ नाही वापरत आहे, साधाच गूळ वापरतोय। आपल्याला पाहिजे तेवढंच घेणार आहे, लागला तर आपण अजून जास्त वापरणार आहे। आता हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचे। हे बघा, सगळं असं एकजीव झालेलं आहे। हे बघा, आता हे अगदी पूर्णासारखं झालेलं आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मिक्सर मधून सुद्धा काढू शकता, पण त्याची आवश्यकता नाही आहे। हे बघा, एकदम गोळा झालेलं आहे।
आता हे सारण छान तयार झालेलं आहे. आता आपण पोळ्या बनवूया. तर इथे आपलं पीठ सुद्धा चांगलं भिजलेलं आहे. आता यामध्ये तुम्हाला वाटलं असं हळद का टाकली, तर ती साधी पोळी चांगली नाही वाटत, म्हणून मी नेहमी पुरणपोळी आणि कुठल्याही पोळ्या करताना मी हे पीठ वापरत असते, कारण छान दिसतात अशा पिवळसर पोळ्या. तर आपण पुरणपोळी करायचं म्हणून तिळाची पोळी बनवायची आपल्याला. तर हे एवढ्या साईजचा आपण उंडा घेणार आहे आणि ते सारण याच्यामध्ये भरायचं आहे. जसं पुरणपोळी करतो तसंच हे बनवायचं आहे. लाटी बनवून घ्यायची. थोडासा मैद्याचा हात लावून मोठी लाटी करून घ्यायची. आता यामध्ये आपल्याला सारण भरायचे. खूप जास्त पण नाही भरायचं आणि खूप कमी पण नाही भरायचं, कारण जास्त भरलं तर ते फुटून जाईल. असं दाबून दाबून छान असं भरून घ्यायचं आणि हे बनवायचं. उरलेलं पीठ आपण काढून घ्यायचं. हे आता यामध्ये घोळून चांगलं असं दाबून घ्यायचं आहे. हे जे आतलं जे सारण आहे ते सर्व कडेपर्यंत असं गेलं पाहिजे. चांगलं बोटाने चांगलं असं दाबून दाबून सगळीकडे सारण गेलं पाहिजे. हे आता हलक्या हाताने आपण लाटून घ्यायचे. जास्त जोरात नाही लाटायची. आधी पूर्ण कड्या दाबून घ्यायच्या. हे बघा, या साईजची मी पोळी लाटून घेतलेली आहे. अगदी छान झालेली आहे. सर्वपर्यंत आपलं सारण गेलेलं आहे. इथे आपला तवा तापलेला आहे. थोडंसं तेल तुपाचा हात लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपली पोळी चिटकणार नाही. छान अशी एका साईडने आपण शेकून घेणार आहे, नंतर परती करणार आहे. कारण थोडासा गॅस बारीक करून घ्यायचा. याच्यामध्ये गूळ असतो, तो गूळ पटकन वितळतो आणि पोळी फुटते, म्हणून थोडासा गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि मंद आचेवरच आपल्याला पोळी शेकून घ्यायची. एका साईडने आपली भाजून झालेली आहे. आता दुसऱ्या साईडने हे बघा, असा गूळ असतो तो कधी फुटला हाताला चिटकला तर आपण नेहमी उलथणीचा वापर करायचा आहे. बघा, असा फोडा येतो, मग हे आपल्या हाताला चिटकायची भीती वाटते, म्हणून उलथणीचा वापर करायचा. अशाच आपल्याला आणखी बनवायच्या आहेत. उंडा जर कमी असेल तर पीठ नाही तोडलं तरी चालेल. पूर्णपणे असे चांगलं दाबून घ्यायचं. हे आतलं जे पुरण असतं, सारण असतं, ते घट्ट असतं, त्यामुळं आपण असं बोटाने दाबून दाबून पुढे सरकून घ्यायचं आणि चांगलं असं दाबून घ्यायचं. हे बघा, ही सुद्धा खूप छान अशी एका साईडने कडक झालेली आहे. आता याला आपण तूप लावलं तरी चालेल. दुसऱ्या साईडने सुद्धा तूप लावून घ्यायचंय. हे बघा, अशी छान कडक आपण शेकून घेतलेले आहे. आता हे आपण काढून घेणार आहे. त्याचप्रमाणे मी राहिलेले बाकी हे बघा, दुसरी पोळी केलेली आहे. बघा कशी टम्म फुगलेली आहे. बघा, पूर्ण कडेपर्यंत सारण गेलेलं आहे आपलं.
याचप्रमाणे मी सर्व बनवून घेतलेले आहेत. छान अशा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला. हे बघा, हे बघा माझी तिळाची पोळी तयार झालेली आहे. मी माझ्या पद्धतीने बनवलेली आहे. तुम्ही सुद्धा अशी करून बघा, खाऊन बघा, तुपासोबत खा. आणि ह्या तिळाच्या पोळ्या आवर्जून करा, कारण संक्रांतीला तिळाच्या लाडू किंवा तिळाच्या वड्या, तिळाच्या पोळ्या ह्या करत चला आणि खात चला. माझ्या व्हिडिओला लाईक करत चला, बेल आयकॉन प्रेस करत चला. मस्त खा, स्वस्त राहा. हे बघा, पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.